नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता परीक्षा जवळ आली बरं का, वार्षिक परीक्षा. कोणाकोणाची तर झाली, पण कोणाची व्हायची. तर सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. मुलांनो, आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे गृधाचा उद्धार. गृध म्हणजे कोण? गिधाड. बर का मुलांनो, पूर्वी की नाही ऋषीमुनी असायचे की नाही, देवापेक्षा ते फार हे असायचे, म्हणजे त्यांच्यात मध्ये शक्ती असायची. त्यांना म्हणजे कोणाला जर शाप दिला ना की लोक फार घाबरायचे. म्हणून ऋषी मुनींना नेहमी आदराने वंदन करायचं असतं. गुरूंना, ऋषींना आदराने वंदन करायचं असतं. देव देखील त्यांना वंदन करायचे, त्यांची पूजा करायचे बर का. एक दिवस काय होतं, एका झाडावर की नाही एक गिधाड आणि एक घुबड राहत असतं. तर घुबड पहिल्यापासूनच राहतं, पण तो गिधाड येतो आणि त्या घुबडाला त्या झाडावरनं हाकलतो. तर तो म्हणतो, मी नाही जाणार, मी इथे पहिल्यापासूनच राहतोय म्हणे. तर तो गिधाड म्हणतो, चल रे चल, आता मी त्या झाडावर राहणार आहे म्हणे, तू ह्या झाडावर राहायचं नाही अजिबात. तर तो काय म्हणजे घुबडाला वाईट वाटतं. मग आता काय करायचं? मग तो घुबड की नाही रामचंद्रांकडे जातो बर का. आणि रामचंद्र तिकडून येतच असतात, म्हणजे ह्याच्यावरून अरण्यातनं येत असतात बर का. आणि त्यांचा प्रधान, रामाचा प्रधान आणि राम हे दोघ जण तिकडून अरण्यात येत असतात त्यांचं काम करून. मग तिकडून मग घुबडनी ते भांडत असतात की नाही. मग राम म्हणतो प्रधानाला, बघ बरं ते कशासाठी भांडतात ते. मग तो जातो प्रधान बर का. आणि बघतो तर मग ते लगेच घुबड म्हणतं की बरं झालं तुम्ही आलात, आता तुम्ही याचा न्यायनिवाडा करा. तर मग प्रधान म्हणतो की माझे आलेले आहेत की राम प्रभू रामचंद्र, त्यांनाच सांगू न्यायनिवाडा करायला. काय झालं सांगा. तर म्हणतो घुबड म्हटला की हा गिधाड की नाही मला हाकलून देतो ह्या झाडावरनं. मी पहिल्यापासून इथं घरटं बांधून राहतो आणि हा आत्ता आलाय. तर तो गिधाड म्हणतो, चल रे चल, ही पृथ्वी नव्हती तेव्हापासून या झाडावर मी राहतो. मग तो प्रधान त्याच्याकडे बघतच बसतो. मग राम म्हणतात की ज्या वेळेला आम्ही पृथ्वी म्हणजे देवाने पृथ्वी निर्माण केली त्यावेळेलाच इथे झाड आली, आणि तू पृथ्वी व्हायच्या अगोदर कसा काय म्हणे इथे. तर तू खोटं बोलतोय. ज्या वेळेला देवाने पृथ्वी निर्माण केली, ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली, त्यावेळेला त्या पृथ्वीवर झाड झुडपं आली, आणि तू तर म्हणतो पृथ्वी नव्हती तेव्हा. म्हणजे तू चक्क खोटं बोलतोय, आणि खोटेपणाची शिक्षा म्हणून तुला मी मारून टाकणार. असं मग राम असे बाण सोडतो बरं का, गिधाडावर बाण सोडणार की त्यात आकाशवाणी झाली बर का. आकाशवाणी झाली आणि मग आकाशवाणीतनं शब्द आले की प्रभू रामचंद्रा, त्या गृधाला मारू नकोस. तो पूर्वीचा ब्रह्मदत्त राजा होता. त्यांनी काय केलं, गौतम ऋषीला जेवणामध्ये मांस वाढलं. मग गौतम ऋषीला खूप राग आला. मग त्या ऋषींनी की नाही त्या ब्रह्मदत्ताला शाप दिला की तू गिधाड होशील. तू मलाच मांस वाढायचा प्रयत्न केलास ना, तर तू स्वतः मांस खाऊन जगतील, तू गिधाडच होशील. मग तो घाबरला गिधाड. तो गिधाड होतो मग बर का. ब्रह्मदत्त ना घाबरला राजा. म्हणतो की नाही नाही, मला क्षमा करा तुम्ही, माझं चुकलं म्हणे, मी तुम्हाला नव्हतं म्हणे मांस द्यायचं, पण ते चुकून वाढलं गेलं, तर ते मला क्षमा करा, मला उशाप द्या. मग ऋषी मुनींना प्रेम पण उत्पन्न होतं बरं का मुलांना. मग ऋषी म्हणतात, ज्या वेळेला तुला रामाचं दर्शन होईल त्यावेळेला पुन्हा तू ब्रह्मदत्त राजा होशील, तुझा देह तुला पुन्हा मिळेल. मग आकाशवाणी झाल्यानंतर राम म्हणतो की रामाने काय बाण लावलं असतं, बाणच काढलेला असतो, फक्त लावला नसतो. लावला बाण की तो कोणाला तरी मारायचा असतो किंवा मग काहीतरी त्याचं करायचं असतं. पण तो बाण काय असा, फक्त बाण काढला बरोबर आकाशवाणी झाली बर का. आणि मग त्या गिधाडाने रामाला नमस्कार केला. रामाला नमस्कार केल्याबरोबर गिधाडाचं रूपांतर ब्रह्मदत्तामध्ये झालं. मग त्या ब्रह्मदत्त राजाला की नाही विमान न्यायला आलं स्वर्गातनं. मग तो विमानात बसून रामाला नमस्कार करून निघून गेला. म्हणून मुलांनो, ऋषी मुनी गुरु यांचं नेहमी वंदन करून त्यांचा आदरातिथ्य करायचं, त्यांचं मान राखायचा. कुठलीही मोठी व्यक्ती असली तरी आपण तिचा मान राखायचा, कुणाला उद्धरणासारखी वागणूक द्यायची नाही. ही गोष्ट
कशातली होती ही गोष्ट? श्रीराम विजय कथा सारातली होती. मुलांनो, हा महिनाच म्हणजे रामाचा आहे, चैत्र महिना. गुढीपाडव्याला रामाची पूजा, रामनवमीला रामाची पूजा, हनुमान जयंतीला रामाची पूजा. सतत रामाचं रामनाम घ्यायचं असतं, म्हणजे राम सदैव आपल्या पाठीशी असतो. आणि मुलांना अजून एक सांगते की रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणायची, म्हणजे राम आपल्या पाठीशी असतो. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.